चित्रा, चित्रा, आधी तू रडणं थांबव बरं. आणि काय झालंय ते नीट सांगा मला. अशी कशी चक्कर आली तुला अचानक? तुझं आणि मनोजचं काही झालं का? काल मनोजनी मी नेलेली आपल्या कामांची बिलाची वही पाहिली आणि तो खूप भडकला. म्हणाला देसाईवाडीत जाऊन काय काय उद्योग करतेस. त्यावरून आमची वादावादी झाली आणि त्यातच काल आदित्यने त्याला ऑफिस मध्ये बोलवून रिलेशनशिप बद्दल काय काय सांगितलं. त्यावरूनही त्याला खूप राग आला आणि तो खूप भांडला माझ्याशी. रात्री जेवला सुद्धा नाही. तसाच जाऊन सोसायटीच्या गार्डन मध्ये झोपला. मी रात्रभर रडत होते. सकाळी मनोज घरी आला पण काही न खाताच ऑफिसला निघून गेला. मग त्याने काही खाल्लं नाही तर मला तरी कसं जाईल? चित्रा, ग नको असं वेडेपणा करूस. रडणं थांबव बरं. हे बघ, आपण समजावूया मनोजला. खरंच काहीतरी मार्ग निघेला ग. आणि हे बघ, आता ना मी भात लावते तुझ्यासाठी. गरम गरम तूप मीठ भात तरी खाऊन घे. आम्ही सांगतोय ना चित्रा, ऐक ना प्लीज. अगं अशी चक्कर येऊन पडलीस तर कसं होईल? हा, आणि हे बघ, आता मला भूक नाहीये, मला नाही खायचं असं काही नको म्हणूस. आम्ही सांगतोय म्हणून तरी खा, थोडंसं खा. हा, मी लावते भात. मेघना, तू बस हिच्या जवळ. हा, सगळं काही ठीक होईल. नको काळजी करू. आलेस. जय हो, जय हो. अहो अहो, नाही म्हणजे चांगलं आहे, माझ्यासारखं ध्यान लावून बसलाय तुम्ही, नामस्मरण करताय. पण ही वेळ चुकीची आहे. उठा आणि खाली जाऊन बघा तिकडे काय अनर्थ घडलाय तो. जा. अहो काय झालं? अहो इथे नुसतं बसून काय झालं काय झालं काय विचारताय? अहो त्या मेघनांसाठी म्हणून खास बाबाजींचा प्रसाद आणला होता मी. फक्त त्यांच्यासाठी होता. अहो त्यांच्याच हातातून त्या विचित्राच्या नरड्यात गेला. हो अहो पण मेघनाने चित्राला प्रसाद का भरवला? कारण म्हणे त्या विचित्राला चक्कर आली. अगो बाई, अहो त्या तिघी मार्केटमध्ये गेल्या होत्या शॉपिंगला, तिथेच चक्कर आली का? मी सांगितलं ना, इथे बसून तुम्हाला काही कळणार नाहीये. उठा उठा, जाऊन बघा खाली काय. आणि बघा, खाली गेल्या गेल्या मेघनांना म्हणावं चुपचाप त्या दाढीवाल्याला फोन कर आणि म्हणावं त्या विचित्राला आहे त्या परिस्थितीत इकडून उचलून घेऊन जा. हो हो हो, चला लवकर, जा लवकर, जा. बाबाजी काय हो? अहो म्हणजे मेघनांच्या हातून काही चूक झाली का हो? लक्ष असू द्या हो त्यांच्यावर. अहो म्हणजे हा खास तुमचा प्रसाद मी त्यांच्यासाठी आणला होता हो, फक्त त्यांनी खावा म्हणून. पण बरोबर कसा अचूकपणे त्यांच्याच हातातून विचित्राच्या नरड्यात गेला हो. बाबाजी हा काय संकेत आहे? बाबाजी रक्षण करा हो, मेघनांचं रक्षण करा. काय झालं हो विजयाताई? चित्राला चक्कर आली म्हणे. हो ना, काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाही तिने. मग काय होणार? अगो बाई, पण का खाल्लं नाही म्हणे तिने? आणि मनोजची भांडण बिंडण झालं की काय? काय पण बाई. पण रात्री मनोज जेवला नाही म्हणून ही पण जेवली नाही. आणि सकाळी मनोज तसाच न खाता निघून गेला म्हणून हिने पण काही खाल्लं नाही. पण आता कळवलंय का त्याच्या बायकोला चक्कर आली आहे ते? नाही हो, उगाच कशाला ना भर. आता जरा चित्राला बरं वाटू दे, मग बघू. तिला गरम गरम खायला देऊया, मग बरं वाटेल तिला जरा. नेमक्या माई पण गेल्या आहेत मैत्रिणीकडे ना 2 दिवसासाठी.
हो ना, उषा मावशी पण आजारी आहेत ना. हॅलो, बोला मॅडम, झाली का खरेदी? हो झाली थोडी, पण एक छोटीशी घटना घडली आहे. काय झालं? काही टेन्शनची गोष्ट आहे का? अशा टेन्शनचीच म्हणावी लागेल. अरे आम्ही तिघी जणी तो आपल्या जवळचा मार्केट रोड आहे ना, तिथे शॉपिंगला गेलो होतो. तर चित्राला अचानक चक्कर आली तिथे. हे बघ, ऐक मेघना, तू ताबडतोब डॉक्टरांना फोन कर, त्यांना बोलवून घे. उगाच रिस्क नको. आणि त्या मनोजचा स्वभाव माहिती आहे ना तुला. ठीक आहे, मी डॉक्टर काकांना फोन करते लगेच. चल बाय, टेक केअर. बाय. मनोज, आदित्य, अण्णा, तुम्ही बाईकवरून चंद्र, आदित्य. हां हॅलो डॉक्टर काका, मेघना बोलतेय. बरं ठीक आहे, तूप भात खाऊ घालायचा प्रयत्न करते तोपर्यंत. हो हो, तुम्ही या लवकर, मी वाट पाहते. थँक्यू. बाय. चित्रा, अय्या, ही अजून अशीच आहे का? चित्रा, ए चित्रा, थोडा गरम गरम भात खाऊन घेतेस का? बरं वाटेल तुला. चित्रा उठ बरं. बघ, ताईंनी भात आणलाय तुझ्यासाठी. उठतेस ना चित्रा? आता मी डॉक्टर काकांना केला होता फोन, येत आहेत ते. तोपर्यंत करूया प्रयत्न. चित्रा, कशी आहे चित्रा? म्हटलं तर ठीक आहे, म्हटलं तर. चित्रा, चित्रा, आदित्य, चित्रा, चित्रा. आदित्य, प्लीज मला घरी सोड ना. अगं वेडी आहेस का तू? तब्येत बरी नाहीये ना तुझी? चित्रा, हे बघ, तू आजच्या दिवस घरीच थांब आणि आराम कर. नको आदित्य, मला घरी सोड.
डॉक्टर काय म्हणाले? आले होते ना? खाण्यापिण्याची हेळसांड केल्यामुळे तिला चक्कर आली असं म्हणाले. बाकी काळजीचं कारण नाहीये, पण थोडा अशक्तपणा आहे. हो, मी ठीक आहे आता. तू प्लीज मला घरी सोड. ओके ओके. काय करायचं मेघना? मनोजला फोन केला होता का? हो, केला होता फोन, पण त्याने उचलला नाही. मीच केला होता माझ्या मोबाईलवरून. नंतर मग आम्ही केलाही नाही आणि त्याचाही नाही आला. ठीक आहे. चित्र, तुला खरंच बरं वाटतंय का? हो आदित्य, प्लीज तू मला घरी सोड. ओके ठीक आहे. मेघना, मला वाटतं आपण तसंच करावं. मनोजला फोन करण्यापेक्षा चित्राला त्याच्या घरी सोडलेलं बरं. उगाच गैरसमजाला वाव नको. आणि कालच त्यांचं भांडण झालंय, त्याच्यामुळे आज त्यांनी समोरासमोर बसून ते भांडण मिटवणं योग्य होईल. हो, पण चित्रा, तुला बाईकवरून जायला जमेल का? हो, जमेल मला. ओके ठीक आहे, चल मग निघूया. आकाश, ओके बाय. बाय. चित्रा, अगं ओकेस ना? जाशील ना घरी? हो, जाईन. सांभाळून. हो, चल बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. का आली आहेस तू घरी? असं काय बोलतोयस? मग कसं बोलू? आदित्यने शिकवलंय तसं बोलू? काय आज स्पेशली मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं त्यांनी बायकोशी कसं वागायचं ह्याची शिकवणी द्यायला. वा, म्हणजे हा मला शिकवणार मी माझ्या बायकोशी कसं वागायचं. छान. अरे मी काय मूर्ख आहे का की माझं माझ्या बायकोवर प्रेमच नाहीये? नाही हो, तूच तक्रार करत असशील माझी. थोडंसं काही झालं की लगेच देसाईवाडीत धावतेस. मनोजनी असं केलं, मनोजनी तसं केलं, तूच सांगत असशील त्यांना. त्याचसाठी जातेस ना सारखी देसाईवाडीत? हा, मला बरोबर माहितीये सगळं. आणि मग आदित्य द ग्रेट मला बोलवून शिकवणी देतात, डोस पाचतात. वा, छान सुंदर चाललंय सगळं चित्रा. वा, असं काहीही नाहीये मनोज. तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. आणि आदित्य जर तुला काही बोलला असेल ना तर ते आपल्या भल्यासाठीच असेल याची खात्री आहे मला. हो, आदित्य बद्दल खात्री आहे पण मनोज बद्दल नाही. तुझा नवरा काय हीच झाडकी पत्ती आहे, पण आदित्य देवच आहे ना. काय काय हक्क आहे त्याला, काय गरज आहे आपल्या संसारात नाक खुपसायची? तू हे का विसरतोयस मनोज की आपलं लग्न झालंय ते फक्त त्याच्यामुळेच. नाही तर तू आलाच होतास ना मला सांगायला की मला विसर. आज आपण एकत्र आहोत ते फक्त त्यांनी सपोर्ट केलं म्हणून. अरे म्हणून काय रोज जाऊन त्याची आरती ओवाळू का आता? तू एवढा बाऊ का करतोयस? आपल्यातला ताण जाणवला असेल त्याला.
आणि आदित्य स्वतः मेघनाशी प्रेमाने आणि आदराने वागतो, त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल तसं. तर त्यात काय चुकलं? चित्रा, अजूनही तू त्याचीच तरफदारी करतेस. आज ना माझी खात्री पटली आहे की तुझ्या लेखी मी शून्य आहे आणि आदित्य आणि देसाईवाडीतील लोक थोर आणि मी चोर योग्यच बोललो होतो. मनोज, तू नेहमी असा तिरकाच विचार का करतोस रे? आणि माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, दिसत नाही का तुला? तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर? जाणवत नाही तुला? तुझं जर का खरंच माझ्यावर प्रेम असेल ना चित्रा, तर यापुढे तू देसाईवाडीत पाऊल टाकणार नाही असं वचन दे मला. काय झालं? संपलं सगळं? हा? प्रेमाच्या परीक्षेत आऊट? ठीक आहे, तसं करून जर तुझं समाधान होणार असेल तर घे वचन. नाही जाणार मी देसाईवाडीत. वचन निभावशील ना तेव्हा खरं. सोडलं? हो. मनोज होता का घरात? नाही, मी घरात गेलोच नाही. एकदा वाटलं होतं की जावं आणि चांगलं खडसावून विचारावं त्याला, पण मग विचार केला की जाऊ दे, उगाच त्याच्या रागाला निमित्त नको. हो, तेही आहे. मला वाटतं ना, मनोजच्या मनात काहीतरी आढी बसली आणि ती निघाल्याशिवाय त्यांचा नाता पूर्ववत नाही होणार. हो यार, आणि एकदा निर्घाट बसली ना की ती सुटणं अवघड जातं. उलट ती घट्ट व्हायला कोणतंही निमित्त पुरतं. एनिवे, लेट्स होप फॉर द बेस्ट. तू काय इथे बसली होतीस माझी वाट बघत? हो, हे अंगण आहेच आहे असं की इथे सगळ्यांनी मिळून गप्पा मारायलाही छान वाटतं. दोघांनी चांदणं बघत गुजगोष्टी करायलाही गोड वाटतं. आणि एकट्यानं स्वतःशीच गुणगुणत हरवून जायलाही इथेच जमतं. मग चला. चला. माधवी, 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 तुम्ही निवांत झोपू कशा शकता तुम्ही? अहो, इथे अनर्थ झालाय आणि तुम्ही जे शांतपणे घोरत पडलाय तिकडे तुम्ही. हो, काय झालं? भूकंप झाल्यासारखा गदा गदा हलवताय अहो, का? भूकंपच झालाय. हो, भूकंपच झालाय. हे बघा माधवी, मी 24 तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतो ना, म्हणून मला गोष्टी दिसतात. बाबाजींनी संकेत दिलेत मला, त्याच्याकडे लक्ष देतो मी. हे तुमच्यासारखं असं झोपून राहून काही होणार नाही. अहो, मुद्द्याचं बोला, झोप येते मला. ऐका मग, झोप येते म्हणे. नीट ऐका. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, त्या विचित्राने चक्क जावई बापूंचा हात धरला. अहो, उगाच काहीतरी काय बोलू नका. बाबाजी, याचं काय करू? अहो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं असं सांगतोय, तरी तुम्ही म्हणता मी उगीच काहीतरी सांगतोय. हे बघा, आजारी माणूस ना धरतो हात, तुम्ही उगाच भलतीच शंका काढू नका. हो का? आजारी माणूस हात धरतोच का? हा, मग तुम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेला होता तेव्हा तुमचा धरला का हो हात त्यांनी? मग जावई बापूंचाच का? झोपू मी? घरात बसा, तिथे पडून आरामात. मी आमच्या बाबाजींशीच बोलतो. हा, झोपा. अंगाई गीत गाऊ, झोपा. विजया, तुला एक सजेशन देऊ का? हो, दे ना. यावेळच्या एक्झिबिशन मध्ये ना आपण तुझ्या स्टॉल साठी काही स्टँडीज बनवून घेऊया. काही कटआउट्स किंवा एखादा बॅकड्रॉप ठेवूया, किंवा लाईटचं तोरण येतं ना तसं काहीतरी करूया, जेणेकरून हॉलमध्ये एंट्री केल्या केल्या तुझा स्टॉल उठून दिसला पाहिजे. बस. आणि हा, मार्केटिंग करताना असं करायचं की 2 वस्तूंवरती 1 वस्तू फ्री. म्हणजे उदाहरणार्थ समजा कोणी 2 ड्रेस घेतले तर त्याला काहीतरी फ्री द्यायचं. अमित, फारच भारी आहे रे. म्हणजे मला ना अगदी युनिक वाटतं हे सगळं. तुला माहितीये का अमित, मला ना अशा अनेक बायका माहिती आहेत ज्या फ्री गिफ्ट साठी मुख्य गोष्ट खरेदी करतात.
आणि आपण ना आपल्या ब्रँडच्या अशा छान पिशव्या पण छापूया. म्हणजे कसं ड्रेस मटेरियल किंवा त्यातली वस्तू काढून जरी ठेवली ना तरी त्या पिशव्या बराच काळ वापरता येतील. आणि त्या पिशव्या वापरत राहिल्या बायका की आपला ब्रँड पण त्यांच्या डोळ्यासमोर राहील ना नेहमी. आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या एक्झिबिशनला होईल. करेक्ट. गेला बाजार आई बरोबर लहान मुलं येतात ना, त्यांच्या हातामध्ये एक एक चॉकलेट जरी ठेवलंस ना तरी आई आणि ते मूल स्टॉलवरच रेंगाळणार. हो रे, खूपच सॉलिड आहे हे सगळं. बरं मिस्टर अमित देसाई, तुमची कन्सल्टन्सी फी काय आहे? कन्सल्टन्सी फी सांगू लगेच? मारू नकोस. मेघना, हा? हे बघा, तुम्ही काल हा प्रसाद खाल्लेला नाहीये. आता काहीही बोलायचं नाही, मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. आता इथे माझ्या देखत हा प्रसाद खा. घ्या. बाबा, बाबाजी. अहो मेघना, बाबाजींचा खास प्रसाद खास तुमच्यासाठी आणलाय हो. हं? एक लक्षात ठेवा, आजपासून पुढचे 30 दिवस माझ्या हाताने हा प्रसाद मी तुम्हाला खायला घालणार आणि खात्री करून घेणार तुम्ही खाताय की नाही ते. समजलं? अहो म्हणजे तुमच्या आयुष्यातला सगळा धोका टळेल हो. जय हो, जय हो. घ्या 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 बघू. घ्या बाबाजी, लक्ष असू दे बाबाजी. जय हो, जय हो. झालं तुमचं समाधान? जय हो, जय हो. बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी लक्ष असू द्या. करू मी काम आता? करा, करा. मी लागतो माझ्या कामाला. जय हो, जय हो.